शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गुड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 5 मार्च 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कापूस बाजारभावामध्ये फार काही बदल आजच्या दिवशी झालेला नाही आहे आणि ही खरं तर आनंदाची बातमी आहे. का? ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. परंतु जाणून घेऊयात आजचे नक्की बाजारभाव काय आहेत, कशा पद्धतीनं मार्केट आज रिॲक्ट करतं आहे आणि काय आहे ती आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. मित्रांनो, तुम्हाला जर कापूस दराबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गुड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत नोटिफिकेशन बेल देखील ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, काल आपण पाहिलं की साधारण 4 मार्चच्या दिवशी 54,100 रुपये हे मार्केट झालेलं आहे आणि याच्यामध्ये आणखी वाढ ही होण्याची शक्यता आहे, म्हणजे अर्थात वाढ होणारच आहे. परंतु ज्या पद्धतीनं सध्या इराण, इराक, दुबई यांच्यामध्ये जे इराण, दुबई आणि अमेरिका यांच्यामध्ये जो युद्धपातळीवर वाद चालू आहे, याच्यामुळे असं वाटलं होतं की जो काही इम्पोर्ट एक्सपोर्टमुळे जो होणारा परिणाम आहे हा कापूस दरावर होईल. परंतु अजून तरी कापूस भाव हे एकतर कमी पण झालेले नाही आहेत आणि एकतर वाढलेले पण नाही आहेत. ही थोडीशी चिंताजनक गोष्ट आहे, कारण आता याच्यानंतर काय होईल हे सांगता येत नाही. एकतर ते मार्केट थोडंसं डाऊनला जाऊ शकतं. जर डाऊनला गेलं तरी काही दिवसामध्ये ते मार्केट वाढेल आणि जर मार्केट डाऊन गेलंच नाही, जर मार्केट वाढलं तर 8 दिवसामध्ये आपल्याला जवळजवळ मार्केट 54,500च्या पलीकडे जाऊन 55,000पर्यंत गेलेलं पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो, 54,500 गठन झाल्याच्या नंतर आपल्याला विक्रीचा निर्णय सुरू करायचा आहे किंवा थोडं थोडं कापूस बाहेर काढायला सुरुवात करायची. तर तुम्हाला अपडेट ही रोज मिळतेच आहे. ज्या दिवशी 54,500च्या पुढे मार्केट जाईल त्यानंतर आपण कापूस विक्रीसाठी तयारी करावी. सध्याचा जो कापूस बाजारभाव आहे 54,100 नुसार, तर सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेवर 7,000 रुपये दर आहे. परंतु सध्या बऱ्याच लोकांची खरेदी बंद आहे, कारण पुढे काय होणार आहे हे अजूनही स्पष्ट नाही आहे. त्यामुळे बरेच तुम्हाला जे लोकल व्यापारी आहेत हे खरेदी करताना दिसणार नाहीत. त्यासोबतच छोट्या जिनिंगचा जर विचार केला तर जिनिंगमध्ये साधारण 7,200 7,300 पासून अगदी टॉपच्या बाजारपेठेपर्यंत, म्हणजे हिंगणघाट असेल, बाणवत असेल किंवा यवतमाळ असेल, तर या ठिकाणी सध्याचा जो दर चालू आहे हा सर्वसाधारण 7,400 7,500 हा दर चालू आहे. आणि अकोट बाजार समितीमध्ये साधारण 7,700 7,800 7,850 हा दर चालू आहे. आणि ह्या दरामध्ये आणखी वाढ होऊ शकते, परंतु सध्याचं हे जे युद्ध पातळीवर जे काही मॅटर चालू आहे हा मॅटर निवळेपर्यंत तरी सांगता येत नाही. मार्केट खाली येण्याचीही शक्यता आहे आणि मार्केट वरही जाऊ शकतं. याबद्दल अजूनही स्पष्टता नाही आहे. त्यामुळे ज्या स्पष्टता येईल, साधारण आज तरी तसा अंदाज यायला पाहिजे. जर ह्या पद्धतीनं जर मार्केट चालत असेल तर पुढेही तुम्हाला उद्याच्या अपडेटमध्ये सगळं समजून सांगितलं जाईल आणि कशा पद्धतीनं बाजारभाव वाढेल हे देखील सांगितलं जाईल. तोपर्यंत धन्यवाद.